पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 9 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती अरुण कडू, बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील, दादासाहेब पवार, एकनाथ घोगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। विखे कारखान्याच्या 9 कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणी 18 मार्चला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिलेत। कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब विखे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी ही याचिका दाखल केली होती। राहता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राहता न्यायालयाचा आदेश रद्द ठरवलाय। खंडपीठाच्या आदेशाविरोधात याचिकाकर्ते विखे आणि पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली। त्यात राहता न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याची विनंती केली होती। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून विखे कारखाना संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते अरुण कडू, बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील, प्रवरानगरच्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती देण्यासाठी मी अरुण कडू, मान्य बाळासाहेब विखे पाटील, मान्य एकनाथ पाटील घोगरे, सामाजिक कार्यकर्ते मान्य दादासाहेब पवार, आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते अशासाठी की विखे कारखान्याने 2004 साली बँकांकडून काही कर्ज घेतलं होतं। त्यात ते दोन्ही बँक ऑफ इंडिया आणि दुसरी कोणती बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, या दोन बँकांच्याकडून सुमारे 9 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं। आणि हे कर्ज घेतल्यानंतर पुढे 5 वर्षाने शासनाची कृषी कर्जमाफी योजना अंमलात आली। ही कृषी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी होती, व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी ती कृषी कर्जमाफी होती। त्याचा दुरुपयोग करत कारखान्याने सुद्धा त्या कृषी कर्जमाफीचा फायदा घेतला आणि कर्जमाफी करून घेतली। परंतु पुढे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने त्यांना हे पैसे भरायला लावले आणि अशा पद्धतीनं 9 कोटी रुपये घ्यायचे, शेतकऱ्यांच्या नावावर घ्यायचे, शेतकऱ्यांना मात्र त्यातला 1 रुपयाही द्यायचा नाही। अशा पद्धतीचं गैरव्यवहार या ठिकाणी विखे कारखान्याने केलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात इतर अनेक कोर्ट कचेऱ्या झाल्यानंतर अंतिमतः सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो। आमचे सहकारी बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांच्या दोघांच्या नावाने त्या ठिकाणी रीट याचिका अपील सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाखल केलं आणि त्याचा निकाल काल 18 फेब्रुवारी रोजी तो निकाल लागला। 18 मार्च रोजी काल तो निकाल लागला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या संदर्भात याचिकाकर्त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे याआधी राहता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जो निकाल दिला की 156(3) प्रमाणे कार्यवाही करावी, क्रिमिनल प्रोसेसच्या 156(3) अन्वये ही कारवाई झाली पाहिजे, गुन्हा नोंदवून गुन्हा रजिस्टर करून चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारचा आदेश त्यावेळी जो कोर्टाने 23ला दिला होता 2023ला, तो परत आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। एकनाथ घोगरे, दादासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।